19 फेब्रुवारी 1630 या रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ले शिवनेरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहेत, होते आणि राहतील. तर त्यांचे जे विचार आहेत ते आपण या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्यांचा जो पहिला विचार आहे, महत्त्वाचे विचार आहे ते म्हणजे चारित्र्य आणि स्त्री दाक्षिण्य आणि व्यवस्थापन आणि नियोजन. म्हणजे आजच्या तरुण पिढीची गरज काय आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहतात आणि मनात एक वेगळीच अशी ऊर्जा संचारते. प्रतिमेत म्हटल्याप्रमाणे आजच्या तरुणाईने जर शिवरायांचे विचार अंगीकारले तर प्रत्येक दिवस हा शिवजयंती सारखाच प्रेरणादायी ठरेल. पण हे विचार नक्की काय होते? ते आजच्या युगात लागू होतात का? तर नक्कीच होतात. तर पहिला विचार कोणता आहे? तर व्यवस्थापन आणि नियोजन म्हणजे मॅनेजमेंट स्किल. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि त्यांच्याकडे विस्तीर्ण सैन्य नसतानाही त्यांनी गनिमी कावा आणि चोख नियोजनाच्या जोरावर बलाढ्य सत्ताना नमवले. आजच्या तरुणांनी कोणतेही स्टार्टअप किंवा करिअर निवडताना महाराजांचे मायक्रो प्लॅनिंग शिकणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश असा असतो आपल्याला की व्यवस्थापन आणि नियोजन हे आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर चारित्र्य आणि स्त्री दाक्षिण्य म्हणजे काय? चारित्र्य आणि स्त्री दाक्षिण्य म्हणजे कल्याणचे जे सुभेदार होते त्यांच्या सुनेला आदराने परत पाठवून महाराजांनी जगासमोर एक आदर्श ठेवला. आजच्या काळात जेव्हा नैतिक मूल्ये ढासळताना दिसतात तेव्हा स्त्रीकडे पाहण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन तरुणाने अंगीकारला तर समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित होईल. ठीक आहे. त्यानंतर कष्टाला कल्पकतेची जोड म्हणजे कष्ट म्हणजे मेहनत, त्याला कल्पकता, कल्पकता मीन्स इनोव्हेशन्स, नाविन्य आहे ना, क्रिएटिव्हिटी याला दिली पाहिजेत. म्हणजे किल्ले बांधणे असो किंवा आरमार, आरमार म्हणजे नेवी उभी करणे. महाराजांनी नेहमीच दूरदृष्टी ठेवली. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगून न जाता त्यावर मार्ग काढण्याची वृत्ती म्हणजेच शिवविचार होय. अपयशाने खचून न जाता नव्या जोमानं उभं राहण्याची प्रेरणा आपल्याला रायगडच्या पायऱ्या आजही देतात. 18 पगड जातींना एकत्र आणणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो जातीपातीचा लढा होता, जातपात महाराष्ट्रामध्ये पण खूप होता, आजही आहे, पण जी तीव्रता आहे इतर राज्यांच्या पेक्षा तर ती खूप कमी आहे. त्याला कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा. त्यांनी जात पात धर्म यापेक्षा कर्तृत्व आणि निष्ठेला महत्व दिलं आणि त्यातूनच त्यांनी रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं आणि एक महाराष्ट्र धर्म जो काय असतो तो त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला. त्यांच्याच प्रेरणेनं महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज यांनी तोच विचार, सामाजिक समतेचा विचार पुढं पुढं नेला. ठीक आहे. तर असे जे विचार असतात ते आपण शिकणं गरजेचं असतं. म्हणजे महान महापुरुष असतात पण त्यांचे विचार आपण पाळतो का, ते आपल्या अंगामध्ये आणतो का, हे पाहणं खूप गरजेचं आहे.